बरं वाईट, सुखावणारं, बोचणारं, सगळं सगळं कसं भररकन जाते डोळ्यासमोर. मुळे कसं सुरू करावं, कुठून सांगावं कळेनासं झालंय मला. मंगल माझ्या आयुष्यात नव्हती तेव्हाच्या आयुष्याला आयुष्य म्हणण्यात काहीच अर्थ नाही. खरं तर तिच्या येण्यानं मी जगू लागलो. कॉलेजमध्ये भेटलो आम्ही. ज्युनियर होती मला, उत्तम गायची आणि मी उत्तम श्रोता होतो. खरं तर कल्चरल इव्हेंट्स दरम्यान ओळख झाली आमची. मी भेटल्या क्षणीच प्रेमात पडलो होतो तिच्या. पण पण बोलायची हिंमत झाली नव्हती. पण तिनंच माझ्या डोळ्यात पाहिलं असावं प्रेम. तिच्या डोळ्यातून काहीच लपायचं नाही. हळूहळू ती माझी घट्ट मैत्रीण झाली आणि नकळत तिनं मला प्रेम व्यक्त करायला शिकवलं. मला पूर्ण झाल्याचं फिलिंग तिनं दिलं आयुष्यात. कॉलेज संपलं, नोकरीला लागलो. मी एका विमा कंपनीत आणि ती एका प्रायव्हेट बालवाडीत शिक्षिका. लोक म्हणतात की पहिलं प्रेम फार काळ टिकत नसतं वगैरे, किंवा कॉलेज संपवून बाहेर आलं तेव्हा तांदळाचे भाव कळले की प्रेम हटत जातं. आमच्या बाबतीत मात्र नेमकं उलट झालं. आमचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं आणि मग आम्ही ठरवलं की लग्न करायचं. पण 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 आईच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कोणास ठाऊक आईला मंगल कधी आवडलीच नाही. तिचा या लग्नाला सतत विरोध होता. पण मी मंगल शिवाय इतर कोणालाच माझ्या मनात स्थान देऊ शकत नव्हतो. शेवटी मी निश्चय केला आणि आईच्या विरोधाला न जुमानता एका देवळात जाऊन मंगलशी लग्न केलं आणि मी घेऊन आलो तिला या घरात. मंगल या घरात आली तेव्हा या घरानं तिला आपलंसं केलं, पण आईनं नाही. ती कायम तिच्याशी हटकून वागायची, राग करायची. तरी माझ्या प्रेमापोटी मंगलनं हे सगळं सहन केलं. पण दमून हारून म्हणायची की आपण वेगळं होऊया. मी दोन भाषात अडकलो होतो. एकीकडे या जगात घेऊन येणारी आई आणि दुसरीकडे मला जगायला शिकवणारी मंगल. पण या दोन्ही पैकी मी एकही पाश तोडू शकणार नव्हतो.
मंगलला मला आणि एका पाशात म्हणजे तिसऱ्या आणि गोड पाशात मला अडकवलं. मी आज सकाळी डॉक्टरांकडे जाऊन आले. डॉक्टर? काय झालंय तुला? काय म्हणाले डॉक्टर? मला ते पेपर दाखव जर. अरे एक मिनिट निरंजन, डॉक्टरांनी सांगितलंय की जास्त काळजी घ्यायला हवी. म्हणजे असा धसमुसळेपणा करून चालणार नाही. किमान पुढचे 5 महिने तरी. 5 महिने? मंगल तुला काय झालंय नेमकं? मला तू प्लीज सांग ना मंगल. का निरंजन, माझी नाही, ह्याची तर काळजी घ्यावीच लागेल ना. म्हणजे तू म्हणजे मी आपण इझी मंगल. हो, नशीब. घराघरात बाळाच्या नुसत्या येण्याच्या बातमीनं आनंदी आनंद होतो. तसंच आपल्याही घरात होईल. सगळं नीट होईल. आई खुश होईल. मग त्यामुळे मंगल आणि मंगलमुळे मी खुश होईल. असा फक्त समज होता माझा. तो लवकरच तुटला. त्या दोघींची भांडणं पराकोटीला जाऊ लागली. तुला 1000दा सांगितलंय माझ्या कुठल्याही गोष्टींना हात लावू नकोस म्हणून. आई अहो, पण मी एक शब्द बोलू नकोस. मला चांगलं माहिती या घरातल्या कुठल्या गोष्टीवर तुझी नजर येते. म्हणूनच माझ्या मुलाला गुंडाळलंस ना तू. आई, अगं काय बडबडतीये तू? तुला जे काही वाटतंय ते तसं काही नाहीये. तू गप्पा बस. तुला ना भुरळ पडली हिची. प्रेमात डुबलायस ना तिच्या तू. अरे ज्या मुलीला आई बापांनी जन्म देऊन रस्त्यावर सोडून दिली तिला जवळ करतोयस तू. आई, अगं तुला हे सगळं बोलताना काहीच कसं वाटत नाहीये. अगं तिची अवस्था बघ. ती गरोदर आहे. किंवा तिचा नाही तर त्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार कर. अरे माझ्या बाळाचा विचार करता करता आयुष्य गेलंय माझं. काय उपयोग झाला? वेळ आली आणि त्यांनी पाठ फिरवली माझ्याकडे. माझा पदर सोडला आणि हिच्या पदराखाली जाऊन दडलाय. माझा बाळ माझा विचार करत नाही. पण तुझ्या बाळाकडून काय अपेक्षा ठेवायची मी? ते जन्माला आलं काय आणि नाही आलं काय? आई, मला काय फरक पडतोय माझ्या आयुष्यामध्ये? मंगल मंगल हे बघ तू रडू नकोस. तू प्लीज रडू नकोस. हे बघ, मी तुला म्हणलं होतं ना, तू आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. अरे कितीदा नको घेऊ. कितीदा. हे रोजचं झालंय निरंजन. माझी घुसमट होते या घरामध्ये. या घरात ना मला किंमत आहे ना माझ्या बाळाला. मग मी का राहायचं इथे? सांग ना, का राहू इथे? हे बघ, तू शांत हो. नाही नाही नाही, वेळ आली आता निर्णय घ्यायची. हे बघ मंगल, तू शांत हो. तू विनाकारण. अरे मी अनाथ आहे म्हणून मी जाऊन कुठे जाणार असं तुलाही वाटत असेल. पण तसं नाही. मी बघेन माझं काय ते. त्याच आश्रमात जाऊन राहीन जिथे माझ्या आई बापाने मला सोडलं होतं. मंगल, हे बघ, त्या आश्रमाने मला सांभाळलं ना, तसं सांभाळतील माझ्या पोटच्या पोरालाही. पण नाही नाही, इथे राहणं आता एक क्षणही शक्य नाहीये मला. मी नाही राहू शकत इथे. नाही मंगल, हे बघ तू. मंगल, हे बघ, रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस मंगल. आईचं बोलणं मंगलच्या जिवारी लागलं होतं. इतकं की माझंही ऐकून घेतलं नाही. बॅग उचलली आणि तरातार निघून गेली. मग तिची गेली. मग ती अशी गेली की तिच्या परतण्याची मी वाटही पाहू शकणार नव्हतो. ती रागारागात निघाली. त्यात प्रेग्नंट होती ती. त्यामुळे शरीरातही फार त्राण नव्हतं तिच्या. चित्त थाऱ्यावर नव्हतं. कसलाही विचार न करता
घर सोडून धावत निघाली आणि हायवेवर रस्ता क्रॉस करताना मंगल मला कायमची सोडून निघून गेली आणि होणाऱ्या बाळाला सुद्धा बरोबर घेऊन गेली. त्याच्यामुळे ते पूर्ण झाल्याचं फिलिंग आलं होतं ना, ते तिच्या जाण्यानं अर्धमुर्ध होऊन गेलं. आता आता फक्त तिची आठवण येऊ शकते, ती नाही येऊ शकत कधीच. आणि ती परत आली तर मला वाटतंय की ती कुठंच नाही गेलीये, इथंच आहे कुठेतरी तुमच्या जवळ. निरंजन दादा, आज कशी काय आठवण काढलीस माझी? अरे जरा बोलायचं होतं. बोलू का? अरे बोल की मग, परमिशन काय मागतोयस? मैं कम इन सर. या कम आहे. दादा एकच मिनिट होल्ड करशील का? बोल काय झालंय? त्या आयसीयू मधल्या 7 नंबर पेशंटला आयव्ही लावलाय, फक्त ती अजून शुद्धीवर नाही आली. बीपी पल्स स्टेबल आहेत सर. दॅट्स गुड, म्हणजे रिकव्हरी आहे. हो, पण सर तिचे नातेवाईक जाम बोंबाबोंब करतायत. मी म्हंटल त्यांना प्री मॅच्युअरची केस आहे, 7व्या महिन्यातच डिलिव्हरी झाली तर थोडा त्रास होणारच. मी त्यांना म्हटलंय की आमचे डॉक्टर एक्सपर्ट आहेत, त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवा. बाळ आणि बाळाची आई हसत हसत घरी जातील. त्यांना सांगा बाळाला बघायला पिडियाट्रिशियन येत आहेत, हम्म. आणि टिल देन या रिपोर्ट्स बद्दल सांगा त्यांना सगळं नॉर्मल आहे वगैरे. ओके ओके सर. दादा सॉरी, तुला खूप वेळ मी होल्डवर ठेवलं. अरे सॉरी काय, म्हणजे तू एवढा मोठा डॉक्टर आहेस आता, म्हणजे मी पण जरा घाबरतच फोन केला. मी नंतर करू का फोन? दादा तू लहानपणापासूनच ना खूप खूप फॉर्मल आहेस. लहानपणी सुद्धा तू माझ्याकडून खेळण्यांना हात लावताना परमिशन घ्यायचंस. हे जरा घेऊ का, ते जरा बघू का. अरे मला बघ, मी कसं हक्काने तुझ्या वाटेल त्या गोष्टी खिशात कोंबायचो, न विचारता न सांगता. अरे तेव्हा तू लहान होतास, आताही मी तुझ्यापेक्षा लहानच आहे, काही बदललेलं नाहीये. तर फ्रँकली सांग काय झालंय? एनिथिंग सिरियस? म्हणजे तसं त्या बाईंचं. रमा राईट? हो हो. अरे काय झालंय, तिच्या घरचा शोध अजूनही लागत नाहीये. त्यात आई तिला घरी ठेवून घ्यायला तयार नाहीये. ते मलाही कळत नाहीये मी काय करू. त्यात ती रमा मध्येच काहीतरी विचित्र वागते, बोलते. विचित्र अजून? अरे म्हणजे फोनवर नाही सांगता येणार. आपण जरा दोघच जण भेटूया का? म्हणजे जमेल तुला? अरे दोघं का, आपण तिघं भेटू ना, तू मी आणि रमा. रमा? हो, इनफॅक्ट तू आजच तिला हॉस्पिटलला घेऊन ये ना, म्हणजे मला तुझ्याशी आणि तिच्याशी बोलता येईल. आणि जमल्यास आपण तिचा चेकअप सुद्धा करू. चेकअप्स? अरे चेकअप म्हणजे रुटीन नॉर्मल चेकअप बोलतोय मी, नथिंग सिरियस. म्हणजे आपल्याला एक कल्पना येईल. तू ये, आपण सविस्तर बोलू. ओके ओके ओके. फिर फिर तू बोलवतो खिडकीत
बाळाला देना ग. अरे, थांबलात का? आय एम सॉरी. मी उगाच डिस्टर्ब केलं तुम्हाला. शेव, तुम्ही कुठे? उलट मीच इथे येऊन तुम्हा लोकांना डिस्टर्ब केलंय. हो, नाही म्हणजे असं का म्हणताय? अहो, एकतर इतक्या वर्षांनी या घरात कुणीतरी गाणं गुणगुणलं स्वतःहून. मला खूप आवडतं म्युझिक. मला माहिती आहे. म्हणजे बाहेर रेडिओ आहेत, तुमच्या रूममध्ये जुन्या कॅसेट्स आहेत, ते पाहून मी ओळखलं. ऐका ना, आपल्याला जरा एकीकडे जायचं होतं. आपल्याला म्हणजे? म्हणजे माझा एक मावस भाऊ आहे, त्याला तुम्हाला भेटायचं होतं. कशाला? म्हणजे तो डॉक्टर आहे, डॉक्टर सिद्धार्थ वजे. इथे जवळच हॉस्पिटल आहे त्याचं. म्हणजे नाही तसं म्हणजे मोठा डॉक्टर आहे तो. म्हणजे त्याचं मोठं हॉस्पिटल चालवतो तो. म्हणजे त्याच्या बऱ्याच ओळखी आहेत. तर मी त्याला तुमच्याविषयी बोललो होतो. तो म्हणाला की एकदा भेटून बोलूया. म्हणजे त्याच्या बाजूनं काही तो मदत करू शकला तर जाऊया ना आपण. कधी निघायचंय? लगेच. म्हणजे तुम्ही तयार व्हा, आपण लगेच निघूया. हं? शाण ग बाळ माझं. काय ग, काय झालं? एकदम बाळ बीळ? बरी आहेस? हो, मी बरी आहे की. सिद्धार्थकडे नेतोयस ना? उत्तम. अगदी माझ्या मनातलं करतोयस बघ. तिला ना इलाजाचीच गरज आहे. 4 दिवस सिद्धार्थकडे हॉस्पिटलला राहिली ना की चांगली ठणठणीत बरी होईल. म्हणजे आपल्या डोक्याचा त्रास जाईल. जा, सोडून ये तिला तिकडेच. परत म्हणून या घरात आणू नकोस. सदा, ए सदा, अरे कुठे आहे यार? सदा, ए सदा, कुठे गेला हा? सदा, अरे ए सदा. चला ना, काय झालं? नाही. पण का? अहो, हे सगळं तुमच्यासाठीच चाललंय ना? हो, नाही म्हणजे मला कळतंय हो, पण पण काय? पण मला या जागेची भीती वाटते. या जागेची भीती वाटते म्हणजे? म्हणजे हॉस्पिटलची भीती वाटते. मला नाही आवडत. मला कसं तरी होतंय. अहो,
हो मी समजू शकतो पण अहो तुम्ही जर सिद्धार्थला भेटला किंवा त्याच्याशी जर बोलला ना तर तुम्हाला खरंच बरं वाटेल. मला खात्री आहे त्याची. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला खरंच बरं वाटेल. या शी इज आउट ऑफ डेंजर नाव. पण आईला आणि बाळाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. फार तर 1 आठवडा त्या पलीकडे नाही. ओके. हो पण मला सांगितलं होतं ना केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही कन्सेंट दिली म्हणून सिझेरियन केलंय. पण दोघेही हेल्दी आहे. तुम्ही बघितलंय. इट्स जस्ट दॅट यापुढे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून जरा एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागेल. ओके. सो डोंट वरी. बरं ठीक आहे. सिद्धार्थ अरे आलास तू. हा. कुठे आहे ती? काय तिचं नाव? रमा रमा. कुठे आहे ती? आहे ना येतच.